नमस्कार मित्रांनो, अप्पी आमची कलेक्टर या मालिकेच्या 11 ऑक्टोबरच्या भागात आज आपण पाहणार आहोत. अर्जुन म्हणत असतो, अप्पे कळलं पाहिजे ग. अप्पी म्हणते, अर्जुन बास ना, अजून किती वेळ हाच विचार करणार आहेस? अर्जुन, आपलं काय होतं माहितीये का, हातचं सोडून पळत्याच्या मागं लागतोय आपण. अर्जुन म्हणतो, असं काही नाहीये. अप्पी म्हणते, असंच आहे. अर्जुन, अरे वातावरण बघ ना. अप्पी म्हणते, खरंच रे अर्जुन. अर्जुन, अरे 2 दिवस आधी आपण काय विचार करत होतो रे? अर्जुन म्हणतो, 7 वर्षांचा तुरुंगवास. दुरावा, बेकार होतं ते आप्पे. आप्पे, अगं नियती नावाची गोष्ट आहे बर का. आप्पी म्हणते, काय माहिती अर्जुन? त्या दिवशी त्या राजू अबनावेनं साक्ष फिरवली म्हणून आज तू इथं आहेस. अर्जुन म्हणतो, त्या राजू अबनावेनं साक्ष का फिरवली तेच मला कळलेलं नाहीये. तू ना त्या रेकॉर्डिंग वरून जे रेकॉर्डिंग आलतं ना, तो जरा नंबर. आप्पी म्हणते, तो नंबर बंद आहे. मी फोन ट्राय केलेला, स्विच ऑफ लागतोय. अर्जुन म्हणतो, यामागे नक्कीच कोणाचा तरी हात आहे. आप्पी म्हणते, नियतीचा. अर्जुन म्हणतो, असेल. आप्पी म्हणते, झालं ना, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. अर्जुन म्हणतो, मला आधी वाटलेलं तू चिडशील. आप्पी म्हणते, अजिबात नाही. अर्जुन, माणसाचं बोलणं नाही, वागणं बघावं. तुझ्या वागण्यातला मी बदल बघितलाय. अर्जुन म्हणतो, आप्पे मी इथून पुढे कायम असंच वागत राहणार आहे. आप्पी म्हणते, प्रश्नच नाहीये, असंच वागायचं. अर्जुन म्हणतो, आप्पे मी बोलणार नव्हतो, करून दाखवणार होतो, पण आता विषय निघालाय म्हणून सांगतो. आजपर्यंत या आसगावने वेगळा पोलीस बघितला, इथून पुढे लय वेगळा पोलीस बघतील. माझा शब्द आहे तुला. सगळ्यात आधी त्या मणिमावशींनी सरकारला कुशात अडकवले ते आधी शोधायचंय. आप्पी म्हणते, शोधलंच पाहिजे अर्जुन. मणिमावशी वेड्यासारखं वागतेत. अर्जुन म्हणतो, बघ ना सुजा, सरकार तोंडातनं एक शब्द काढायचं नाव घेत नाहीयेत, म्हणजे नक्कीच मॅटर काय ते सिरियस आहे बघ. आप्पी म्हणते, त्याच्या मुळाशी गेलं पाहिजे अर्जुन. आपल्या घरावर पडलेलं मणिमावशीचं ग्रहण लवकरात लवकर सुटलं पाहिजे. काही करून आपण त्याचा शोध घ्यायचा. अर्जुन म्हणतो, जे काही शोधायचं आहे ते मी शोधतो, तू फक्त आता आराम करायचा. असं हे बघ आप्पे, 6वा महिना सुरू झालाय. उद्या ऑफिसमध्ये जायचं, रजा टाकायची ती टाकून यायची. बाहेर सोप्यावर सरकार पाय दाबत असतात एकटेच. रुक्मिणीचं लक्ष सरकारांच्याकडे जातं. रुक्मिणी येते आणि सरकारांचे पाय दाबू लागते. सरकार म्हणतात, अगं रुक्मिणी काय करायलीस? रुक्मिणी म्हणते, अहो पाय दुखतायत ना तुमचे. सरकार म्हणतात, नाही नाही काय नाहीये. रुक्मिणी म्हणते, नाही कसं? मला माहित आहे. सरकार म्हणतात, अगं किती लाजवतेस अजून, या लाजनं एक दिवस मरून जाईन मी. रुक्मिणी म्हणते, तुम्ही नका त्रास करून घेऊ इतका. सरकार म्हणतात, काय वेळ आली रुक्मिणी, काय काय करावं लागतंय ग मला. रुक्मिणी म्हणते, त्या मणीला पहिल्यांदाच आपल्या घरात जागा दिली की नाही तेच चुकलंय. सरकार म्हणतात, आपल्या कर्माचं फळ मिळाले रुक्मिणी आपल्याला. आप्पीला घराच्या बाहेर काढायची म्हणून या मणीला घरात घेतली आणि ही बया अख्ख्या घरालाच विळखा मारून बसली. रुक्मिणी म्हणते, नाहीतर काय, आणि आता आप्पीच आपलं घर वाचवतीये. सरकार म्हणतात, खरंय, आपण माणसं ओळखायला चुकलो रुक्मिणी. रुक्मिणी म्हणते, त्या बहिणीच्या निमित्तानं सापालाच घरात जागा देते हे कळत नव्हतं त्यावेळी मला. सरकार म्हणतात, रुक्मिणी मला माफ कर, मी पण तुझ्यासोबत किती काय वाईट वागलो ग. रुक्मिणी म्हणते, काय बोलताय तुम्ही, तुम्ही हे जे काही करताय त्याचं कारण माहीत आहे मला. सरकार घाबरतात. रुक्मिणी म्हणते, होय तर त्याचं मूळ कारण हेच असणार आहे ना, आपलं घर वाचलं पाहिजे यासाठी. सरकार सुटकेचा निश्वास सोडतात. सरकार म्हणतात, रुक्मिणी एवढं ओळखतीस मी मला? रुक्मिणी म्हणते, तुमच्या तोंडाकडे बघू पण मला सगळं कळतं बघा. रुक्मिणी म्हणते, राहू देव, आता होईल सगळं नीट. सरकार म्हणतात, तुझ्याशी, आप्पीशी, अर्जुनशी सगळ्यांशी बोलायची लई इच्छा होती अगं, पण भीती वाटते अगं, कारणच तसं आहे. रुक्मिणी म्हणते, मी आप्पी अर्जुनचं नाही सांगत, पण पुढं काय जरी झालं तर मी तुमची साथ कधीच नाही सोडणार. सरकार म्हणतात, खरंच? रुक्मिणी म्हणते, पोरांची शपथ. सरकार म्हणतात, रुक्मिणी मनात जो काटा सलत होता ना तो अगदी अलगद बाजूला झाल्यासारखं वाटतोय बघ. इकडे पियू सुजाला भेटायला असते. सुजा, मला बोलायचं आहे तुझ्याशी. मला एक सांग, तू का त्या मणीच्या नादी लागलायस? सुजा म्हणतो, झालं, त्या मावशीवर का आलीस तू? पियू म्हणते, मी तुला फक्त विचारते आणि खूप शांतपणे विचारते आणि तुझ्यासाठीच बोलते. पियू म्हणते, आपलं घर काय जे डिस्टर्ब आहे ना ते फक्त त्या बाईमुळे. सुजा म्हणतो, त्या बाईमुळे नाही, ज्या दिवशी आप्पीने त्या घरात पाऊल ठेवलंय ना त्या दिवसापासून हे सगळं सुरू झालंय. पियू म्हणते, सुजा मी समजू शकतो तुझा आप्पीवर राग आहे, त्यासाठी तू अख्ख्या घराचं वाटोळं करणार आहेस का?
सुजा म्हणतो हे बघे मला नको अक्कल शिकवू हं. पिऊ म्हणते मी तुला शिकवत नाही, फक्त काळजीपोटी बोलते. पिऊ म्हणते सुजा अरे तुला कळत कसं नाहीये, त्या बाईनं पाक वाट लावून ठेवली आपल्या घराची. त्या बाईचा आपल्या प्रॉपर्टीवर डोळा आहे. त्या दोघा मायलेकाने मिळून सगळं गडप केलं म्हणजे. सुजा म्हणतो ए पिऊ काय तर बोलू नकोस. पिऊ म्हणते तुला कळत कसं नाहीये, ती बाई आपल्या इथं का ठाण मांडून आहे, तिचं काय आहे स्वतःच, जमीन जुमला असता तर इथं राहिली असती का. सुजा म्हणतो हा बंट्या पण आता माझ्याकडनं सगळं पैसे घेतोय. पिऊ म्हणते हेच सांगते, आपीला त्रास द्यायचा, घरात भांडणं लावायची, हे सगळं कशासाठी सुरू आहे त्यांचं, आपल्याला कशात तरी गुंतवून ठेवायचं. असं सगळं करून सरकारांच्या मागे लागून स्वतःच्या नाव सगळं करून घ्यायचं. सुजा म्हणतो सगळी बोंब झालीये पिऊ. पिऊ म्हणते म्हणून मी तुला विचारते असं काय आहे, म्हणून तू आणि सरकार मणीचं ऐकताय. उद्या जर त्या बाईनं घरावर आपल्या कब्जा केला ना तर आपल्याला रस्त्यावर राहायची वेळ येईल. बाकी कुणाचा नाही, आरूचा तरी विचार कर. सुजा म्हणतो नाही, आपल्याला नाही हकलणार ती. पिऊ म्हणते तुला कळत कसं नाही, ती बाई कधीच कुणाची होऊ शकत नाही. सुजा म्हणतो पिऊ मला सगळं कळतंय, पण मी आता काहीच करू शकत नाही. त्या मावशीकडं असं काही आहे ना, त्यामुळे मी आणि सरकार पूर्ण अडकलोय. पिऊ म्हणते काय आहे असं सुजय. सुजा म्हणतो नाही सांगू शकत, आणि हे जर बाहेर आलं ना तर नक्कीच आपलं घर तुटेल. ते मनी संकल्पना म्हणत असते या सगळ्यांनी मिळून मला एकटं पाडले बघ. संकल्प म्हणतो आई तो आरच्या परत आलाय ना, आता आपलं जगणं मुश्किल करणार आहे असं वाटतंय. मणी म्हणते बंट्या या वेळेला का नाही आपल्याला लय मोठा डाव केला पाहिजे बघ. संकल्प म्हणतो आर्याच्या बापाची जमीन आपल्या नावावर करायची. मणी म्हणते अरे बंट्या असं काय बोलतोयस तू, अरे तो आर्या गोळ्या घालला आपल्याला. संकल्प म्हणतो त्याला कळूच द्यायचं नाही. आई ह्या आसगाव धरणग्रस्तांना दिलेल्या जमिनी आहे, पण ह्या हंबीरावनं काय केलं, स्वतःच्या ओळखीचा फायदा घेऊन सरकारी अधिकाऱ्यांना पैसे चारून लोकांच्या जमिनी ढापल्या. आता आर्याच्या बापाच्या नावाची जमीन आहे का नाही ती सरकारी दप्तरी वेगळ्याच नावावर आहे कुणाची तरी, रेकॉर्डलाय. ते रेकॉर्ड हंबीरावांनी दाबले. म्हणे म्हणते बया बया बघितलंस का कसा झोलर आहे तो सरकार. संकल्प म्हणतो आता आपण सरकारी कार्यालयात जायचं, त्याच्या मूळ मालकाला शोधायचा, त्याला पैसे चालवून त्याच्याकडून खरे कागदपत्र काढून घ्यायचे आणि ती जमीन आपल्या नावावर करायची. म्हणे म्हणते अगं बाय 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 माझा बंट्या माझा छकुला, अरे किती हुशार आहेस तू. संकल्प म्हणतो हुरळून जाऊ नको, लई शांतीत क्रांती केली पाहिजे बघ. एकदा का ती जमीन आपल्या नावावर झाली की नाही म्हणे म्हणते या अर्जाच्या अंगाची लाई लाई होईल बघ. संकल्प मध्ये एका कार्यकर्त्याला मी आधीच कामाला लावलाय, त्याला अशी जी जखम द्यायची आहे की नाही मला आयुष्यभर त्या अर्जाच्या लक्षात राहिली पाहिजे. म्हणे म्हणते मला त्या आप्पीच्या आणि अर्जाच्या आयुष्याची धूळदान झालेली बघायची आहे. दोघांचा प्लॅन चालूच असतो. हे सगळं आप्पीने अर्जुननं ऐकलेलं असतो. मणी घाबरलेली असते. अर्जुन म्हणतो काय रे काय चाललंय. संकल्प म्हणतो कुठं काय. म्हणे म्हणते अर्जुन अरे तुझा भाव आहे तो, त्याच्या बी बापाचं घर आहे आता. आप्पी म्हणते अच्छा म्हणून दोघांची मिळून घर फोडायची प्लॅनिंग चाललेली वाटतं. अर्जुन म्हणतो ए बंट्या गपचूप निघायचं आहात ना, आमच्या जागेत तुला स्थान नाहीये. संकल्प म्हणतो तुमची जागा ती राहिली तर ना. अर्जुन म्हणतो हे बघा मावशी आता तुम्हाला सांगतो माझं झालंय आता सगळं क्लिअर, वाघ आलाय पिंजऱ्यातून बाहेर. तुमचं आणि सरकारांचं जे काय आहे ना ते लवकर शोधून काढतो, त्यासाठी दुसरं घर बघून ठेवा. हा आता एकदा का ते गावलं का नाही तुम्हा दोघांनी तडी पार करणार आहे मी. आणि म्हणते बघितलंस का बंट्या कशी बोलतेत मला ती. संकल्प म्हणतो बोलू दे बोलू दे, एक दिवस आपण पण त्यांच्या पायाखालची जमीन सरकू. मणी म्हणते बराबर. सकाळ सकाळी मणी म्हणते ए हंबीर मला टिकली लावून देतस का. सरकार म्हणते हे काय नवीन आता. मणी म्हणते त्या आप्पीचं अर्जा पायदून पाणी पितो तरी बी तिला सगळी डोक्यावर घेऊन नाचतेत, आणि मी फक्त माझ्या नवऱ्याला टिकली लाव म्हटलं लगेच ठोबड गावाकडे झालं. सरकार म्हणतात तुम्ही कधी एकदा इथनं जाता असं झालंय मला. मणी म्हणते एवढंच वाटतंय तर देऊन टाका की घटस्फोट मला, तसं बी माझा तुमच्यावर लई जीव अडकलाय, अशातला बी काय भाग नाहीये. सरकार म्हणतात हे देतो आता हे एका पायावर. मणी म्हणते इकडे या इथं बसा जरा. मणी म्हणते आता एवढी मला घटस्फोट द्यायला निघालाय तर पोडगी म्हणून तुमच्या प्रॉपर्टीतला निम्मा हिस्सा आणि हे घर माझ्या नावावर करा. सरकार म्हणतात काय
म्हणे म्हणते आता ग बया एवढं दचकायला काय झालं, फक्त निम्मा हिस्सा मागितलाय. बाकीच्या बायका पुडगी पाय नवऱ्याला भिक्कला लावतेत. सरकार म्हणतात मी तर तुमच्या नाव काहीच करत नसतो. म्हणे म्हणते मग मी बी माझ्या कुंकवाच्या धन्याला सोडून कुठं बी जात नसती. ही मनीषा हंबीर कदम खंबीर आहे. सरकार म्हणतात हे किती दिवस करणार आहे. म्हणे म्हणते आता तुमची मर्जी, तुम्ही मला घटस्फोट दिला की मी हीच चालले, जायला तर तुम्हाला लागणार आहे. 12च्या भावात अप्पी बाळाला वर्दी दाखवते आणि म्हणते बाळा अरे तुझे बाबा पुन्हा पोलीस म्हणून जॉईन झाले. तुझे बाबा ना या युनिफॉर्म मध्ये लय भारी दिसतेत बघ. जेव्हा मी त्यांना पहिल्यांदा पोलीस म्हणून बघितलेलं ना तेव्हाच म्हटलेलं देख नाही की हो दिसायला. अर्जुन म्हणतो आणि आप्पी म्हणते काय नाही. तेव्हा काय माझ्या असं डोक्यात नव्हतं. अर्जुन म्हणतो आणि असं नाही का वाटलं माझ्या बाळाचे बाबा रुबाबदार देखणा. आप्पी म्हणते हा. आणि आप्पीच्या लक्षात येतं अर्जुन बोलायला लागलाय तो. आप्पी म्हणते अर्जुन तू. अर्जुन म्हणतो आई शपथ मॅडम तुमच्यावर ह्या पोलीस अधिकाऱ्याला लाजून घायाळ करण्याचा हा एकमेव आरोप आहे. आप्पी म्हणते तू आगाऊपणा करू नकोस रे ग. आप्पी म्हणते असलं काय बोलू नको बाळा ऐकतंय आपलं. अर्जुन म्हणतो त्याला पण कळलं पाहिजे त्याची आई किती सुंदर आहे ते. आप्पी म्हणते आज मला खरंच लय भारी वाटते बघ. तुझा युनिफॉर्म पुन्हा असा काढून ठेवला. अर्जुन विचारच केलेला नव्हता हा दिवस पुन्हा येईल. अर्जुन म्हणतो आप्पे मला पण ह्या छोट्या छोट्या गोष्टींची किंमत कळायला लागली बघ. आप्पी म्हणते चला आवरून निघूया. तेवढ्यात आप्पी निर्या सरळ करायला खाली वागते. अर्जुन म्हणतो नाही नाही मी देतो करून. आप्पी म्हणते तुला आवडतं ना रे हे सगळं. अर्जुन म्हणतं आवडण्यापेक्षा पण ना मला भारी वाटतं. आप्पी म्हणते मग रोज जाऊ का ऑफिसला. अर्जुन म्हणतो आप्पे मला माहित आहे तुझ्या आयुष्यात तू कामाला किती महत्व दिलेस. काम करणं तुझ्यासाठी किती गरजेचं आहे हे बी मला कळते. मी काय सांगायला सांगेन रजा घे म्हण पण तुझ्यासाठी ते खूप अवघड आहे. हे बघ फक्त 6 महिन्यांचा प्रश्न आहे. आप्पी म्हणते कळते मला घेईन मी रजा. अर्जुन म्हणतो आणखीन एक अजिबात कसली काळजी करायची नाही. आता माझा पगार सुरू होईल. मी पोलीस म्हणून जॉईन झालोय आता. त्यामुळे इथून पुढे फक्त आराम करायचा. काळजी घ्यायची स्वतःची आणि बाळाची. आप्पी म्हणते अर्जुन मला ना पोटात जाणवते बघ. अर्जुन म्हणतो जाणवते तुझं ना जेवणाचं टायमिंग बदललं. आप्पी म्हणते तुला नाही कळत. आप्पी म्हणते अर्जुन अरे बाळाची हालचाल जाणवते पोटात. अर्जुन म्हणतो बाळाची हालचाल जाणवते आई शपथच ते लाता बित्ता सुरू झालं काय. आप्पी म्हणते नाही नाही अजून लात नाही मारत. लात मारल्यास सगळ्यात पहिल्यांदा तुलाच सांगणार. अर्जुन म्हणतो हो मलाच सांगितलं पाहिजेस. आणि आजचा भाग इथेच संपतो. असे सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा. धन्यवाद.